सिंगलने मात्र धावफलक अर्थातच श्री गणेश होणार आहे आणि फलंदाजी मार्कवरती उत्कर्ष वैयक्तिक पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी राहिली आहे. इथे मात्र फडका चांगला पुन्हा एकदा मी आपल्याला आधीच म्हटलं उत्कर्ष पाटीलच्या फळीतून येतो हा ब्रँडेड देखणा दमदार असरदार चौकार. यस डीजे मास्टर. सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. उत्कर्ष पाटील ड्राईव्हचा अप्रतिम देखणा क्रिकेट कॉपीबुक स्टाईलचा फटका. थँक्यू डीजे मास्टर. इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट 15 मिनिटाचा अवधी आपल्याकडे माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते वंदे स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आपण आपल्या स्क्रीनवरती टाइमर पाहतोय. सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण पाहतोय. श्री 11 क्रिकेट क्लब आयोजित नियोजित एक देखणं आयोजन नियोजन आणि त्या देखणं आयोजन नियोजनामध्ये सेकंड राऊंडचा पहिला सामना. साईकडे सातपडी ब नाणेफेकीचा कौ जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. 7 ऑन द स्कोर कार्ड टॅली. इथे मात्र मनगडाचा वापर करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पाहायला ब्रश झालाय. स्माईल आपण उत्कर्षच्या चेहऱ्यावरती सुद्धा पाहतोय कारण बॅट अँड पॅड मध्ये खूप जास्त गॅप होता आणि त्याच्याच मोबदल्यामध्ये आपण पाहिलं चेंडू जाऊन पाहायला ब्रश झाला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पॅडल स्वीप वॉटर शॉट देखना गुड नाइट एक चौका देख. यस डीजे मास्टर. थँक्यू डीजे मास्टर. उत्कर्ष पाटील मागच्या चेंडूवरती फ्लाईटने थोडासा बीट झाला नक्की परंतु या चेंडूवरती स्वतःला सावरलं. यस आय कॅन डू बेटर म्हणत आपल्याला दाखवलं घुटना टेक चौका देख. धावांचा विचार केला धावफलक 11 या आकड्यावरती. पहिलं षटक अर्थातच समाप्त झालंय. 15 मिनिटाचा अवधी आपल्याकडे आहे. साईगणेश सातपडी ब संघ तुमच्यापर्यंत ही सूचना पोहोचवली जाते. गोलंदाजी मार्क वरती अर्थातच संकेतला आपण पाहतोय. यावेळी विकेट काढण्याचा प्रयत्न बॉक्स आउटच्या रूपामध्ये अमोल बॅक टू दी पवेलियन. आत्महत्या पहिला झटका पहिला हात राजभवानी धनसार संघाला. यस डीजे मास्टर. डीजे सन्माननीय आदरणीय सचिन जांभीड साहेब आपल्याला विनंती आहे प्लीज आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. सचिन साहेब आपल्याला विनंती आहे. अमोलला अर्थातच आपण पाहिलं बॅक टू दी पवेलियन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु जास्त चांगला टाइम झाला आणि बॉक्स आउटच्या रूपामध्ये आपण झटका पाहतोय. इथे मात्र हलक्या हाताने फक्त सिंगल. श्रीकांतकडे अनुभव आहे त्या अनुभवाचा वापर त्याला मैदानाच्या आतमध्ये करायचे कारण अर्थातच 30 ते 35 धावा या धावफलकावरती अर्थातच अजूनपर्यंत एक चांगलं टोटल म्हटलं जाणार आहे. बॅकफूटवरती जाऊन फक्त पंच केलं. एक धाव परिपूर्ण होणार आहे. डी फॉर्मॅटचं क्रिकेट आपण अंडरम क्रिकेट अनुभवतो या बोईसरच्या क्रीडा नगरीमध्ये भीमनगरच्या क्रीडा नगरीमध्ये आणि अर्थातच एक चांगलं मैदान आपण पाहतोय. मागच्या अनेक स्पर्धा या मैदानांवरती पार पाडल्या गेल्यात. श्रीकांत फलंदाजी मार्कवरती धावफलक 13 या आकड्यावरती. गडींचा विचार केला एक गडी पास झालाय. इथे माझं ड्राईव्ह केलाय खेळाडू भावेस इथे आहे. एक धाव परिपूर्ण होणार आहे. स्वीपर कव्हर रिजन वरती थोडासा अर्थात डिस्टन्स कव्हर केल्यानंतर एक धाव परिपूर्ण होणार आहे.
ते मात्र बिघेड करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू आणि फळीचा संपर्क नाहीये, तितका चांगला संपर्क नाहीये ज्या संपर्काची गरज होती. एका धावेने धावफलक जवळ पोहोचणार आहे. 15 या आकड्यावर शेवटचा अंतिम चेंडू. 15 ऑन द स्कोर कार्ड टॅली. इथे मात्र कुठेतरी पंचांना चेंडू ब्रश करतो. धावफलक जाऊन पोहोचणार आहे 16 या आकड्यावर. तिसरे षटक प्रगतीपथावरती असणाऱ्या वेळेचा विचार केला. 9 मिनिटाचा अवधी आपल्याकडे आहे. अप्रॉक्सिमेटली 9 मिनिटाचा अवधी आपल्याकडे आहे. सेकंद आपल्याला चांगली जाणार नाहीयेत. गोलंदाजी मार्क वरती मयूरला आपण पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी राहिली होती. लाईन अँड लेंथ पकडून गोलंदाजी करण्यासाठी तो ओळखला जातो. स्टेट डाऊन द ट्रॅक, अगदी सरळ दिशेने बिलो द फिल्डर. चेंडूला पाठवला मैदानाच्या बाहेर. चेंडू निघून जाणार आहे. ओव्हर द रोप येतोय अजून एक दमदार असरदार अनुभव. श्रीकांतकडे अनुभव आहे. मी आपल्याला आधीच म्हटलं त्या अनुभवाचा वापर. चेंडू निघून जातोय 4 धावेसाठी. यस डीजे मास्टर. थँक्यू डीजे. चला कॅमेरामॅन बिपिन मेहता आपण संपर्क साधायचा लगेचच. इथे मात्र हलक्या हाताने स्टेअर केलं. 1 धाव परिपूर्ण होणार आहे. धावफलक 21. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. माफ करा, येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत. चेंडूचा विचार केला येणारे 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. मनगडाचा वापर. एका धावेने धावफलकाचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय 22 या आकड्यावरती आहे. 22. 3 चेंडूचा केस झाला. येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत. धावांचा विचार केला. धावफलक 22 या आकड्यावरती आहे. तिसरं षटक. मयूरने गोलंदाजी चांगली हाताळली आहे. पुन्हा एकदा फ्लाइट आणि त्या फ्लाइट मध्ये फसवला. श्रीकांतला जावं लागेल. तंबूच्या आसराला गुड लेंथ वरच्या चेंडूला अर्थातच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फटका फसतोय. बॉक्स आउटच्या रूपामध्ये लागतोय. विकेट क्रमांक अर्थातच दुसरा श्रीकांत बाद. यस डीजे मास्टर. 22 वरती लागतोय झटका. धन्यवाद डीजे मास्टर. नेक्स्ट मॅच रेडी राहायचंय. पॅराडाईज ए बनाम शिवराज्य वेऊर. सेकंड राऊंडचा अजून एक मोठा धमाका. हलक्या हाताने सिंगलचा प्रयत्न स्टेअर केला. धावफलक 23 या आकड्यावरती आहे. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. लाऊड अपील तर झाली आहे. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला. धावफलक आपण पाहिलं 24 या आकड्यावरती. 24 ऑन द स्कोर कार्ड टॅली. शेवटचा षटक आहे. रेडी राहायचे दोन्ही संघ. 5 मिनिटाचा अवधी आपल्याकडे ऑलरेडी ऑन गोईंग मॅच साठी टायमर ऑन आहे. एका बाजूला विचार केला पॅराडाईज बोईसर विभागातील एक बलाढ्य संघ, तर दुसऱ्या बाजूला
पालघर विभागातील अर्थातच शिवराज वेऊर संघ. चोवीस धावा धावफलकावरती 24 ऑन द स्कोर कार्ड टॅली. इथे मात्र धावांचा विचार केला सिंगल येणार आहे. 25 धावा धावफलकावरती. प्रत्येक संघाकडे एक एक रिव्ह्यू आहे. वाईड आणि नो साठी आपण रिव्ह्यू घेऊ शकतो. नॉन स्ट्रायकर एंडच्या रन आउट साठी आपण रिव्ह्यू घेऊ शकतो. स्ट्राईक एंड साठी कोणताही रिव्ह्यू नाहीये. स्ट्राईक एंडच्या रनआउट साठी रिव्ह्यू नाहीये, परंतु ते आपल्याला 10 ते 15 सेकंद मध्ये अंपायरला अर्थातच इथे मात्र मनगडाचा वापर. चेंडू निघून जाणार आहे 4 धावेसाठी. चेक धावांचा विचार केला. धावफलक 29 या आकड्यावरती आहे. हर्षद अर्थातच एक चांगला खेळाडू म्हणून ओळखला जातो आणि त्याच्या फळीतून मच निडेड बाउंड्री येते. धावांचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय 29 या आकड्यावरती. येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस आउटसाइड एज. धावांचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय 29 या आकड्यावरती आहे. कौशलला आपण पाहतोय फलंदाजी मार्कवर. चेक कौशलला आपण पाहतोय. धावांचा विचार केला. धावफलक 29 या आकड्यावरती आहे. इथे मात्र पुन्हा एकदा कुठेतरी रनआउटची संधी आहे. स्ट्राईक एंड रोटेशन तर झालंय. स्ट्राईक एंड रोटेशनचं झालं. उत्कर्षने स्ट्राईक ठेवली आहे, कारण अर्थातच इथून मात्र 2 मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. त्याचा प्रयत्न तो मैदानाच्या आतमध्ये करणार आहे. धावांचा विचार केला. धावफलक आपण पाहतो 29 या आकड्यावर आहे. चेंडूचा विचार केला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. दोन चेंडू दोन्ही शिल्लक 29 धावा धावफलकावरती आहेत. यावेळी ड्राईव्ह केलाय. सुरक्षित रक्षण. स्वीपर कव्हर रिजन वरती पुन्हा एकदा प्रयत्न असतील. प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर मयूर सुद्धा करणार आहे, कारण युवा खेळाडू आहे. प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. 3 धावा तब्बल वाचवल्यात. अंडरम क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण थोडंसं करणं कठीण असतं, कारण जलद गतीने चेंडू अर्थातच 15-20 यार्ड वरती आपल्याकडे येतो आणि त्याच्यामध्ये डिफ्लेक्शन करणं थोडंसं कठीण आहे, परंतु ते काम साजेसे केलंय. सायगणे सातपडी बस संघ त्याच्यासाठी ओळखला जातो. स्टेट ऑन द ट्रॅक. रनआउटची इथे मात्र संधी आहे. एका धाव्याने धावफलकाचा विचार केला. धावफलक 31 या आकड्यावरती आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर अर्थातच धावफलक आपण पाहिलं 32 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला कर्णधार यायचे शिवराज वेऊर आणि पॅराडाईज बोईसर. चला टॉस साठी यायचंय.
दोन्ही संघ उपलब्ध आहेत. चला ओंकारलाच विनंती असेल अर्थातच या स्पर्धेमध्ये प्रमुख आयोजकर्त्यांच्या भूमिकेमध्ये सुद्धा आपण पाहतोय त्याला. नाणेफेकीच्या कवलासाठी महत्वाचा मॅच, बिग फाईट, बिग बॅटल, चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष. चला सातपाडी संघ साईगणे सातपाडी ब बॅटर्स लगेच जास्त वेळ न दबडता. चला क्षेत्ररक्षण स्वीकारला पॅराडाईज बोईसरने. बत्तीसचा पाठलाग करायचा आहे. जाव्या मैदानाच्या आतमध्ये धावफलकाचा विचार केला, 32चा पाठलाग करायचा आहे. निखिल आणि अर्थातच जितांशु. सगळ्या मैदानाच्या आतमध्ये धावफलकाचा विचार केला, 32चा पाठलाग करायचा. गोलंदाजी मार्क वरती मिस्टर उत्कर्ष पाटील, समोर फलंदाजी मार्क वरती जितांशु. पहिला चेंडू वरती चांगला चेंडू, परंतु चेंडू जाऊन पायाला ब्रश करतोय. अर्थात जितांशूचा विचार केला तर बर्थडे बॉय सुद्धा आहे, त्याला सुद्धा वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा असेल श्रीचषकाच्या माध्यमातून आणि अर्थातच सर्वांच्या माध्यमातून तुला उदंड आयुष्य लाभो, अर्थातच हीच श्रीचरणी प्रार्थना आहे. इथे मात्र खराब चेंडू, लेगस्टिकच्या जास्त बाहेर आणि त्यासोबतच खराब पिचिंग सुद्धा. धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहिलं तर एक चांगला स्टॉप आपण पाहतोय. बत्तीसचा पाठलाग करायचा, धावफलक अजून एक आकड्यावरती आहे. धावांचा विचार केला, 2 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र विकेटचा पतन. निखिल बॅक टू द पवेलियन, गॉन. चांगला चेंडू आपण पाहिला, ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकतो. फर्निचर डिस्ट्रॉय केलं. जेव्हा जेव्हा आपण गोलंदाजाला जागा देणार तेव्हा तेव्हा मात्र गोलंदाजच्या जागेमधून मात्र स्वतःच्या चेंडूला वळवणार आहे. न्यू बॅटर आपण पाहिलं. हलक्या हाताने स्टेअर केलं पुन्हा एकदा, शॉर्ट पॉइंट. मयूर न्यू बॅटर आलाय, सिंगलने रोटेशन, 32चा पाठलाग करायचंय.
इथे मात्र लेग स्टिकच्या चेंडू बाहेर आहे का तर पंच इशारा दर्शवतात. पायाला चेंडू ब्रश करतोय, पायाला चेंडू ब्रश करतोय. चेक. चला पंच इशारा दर्शवायचा आहे. लेग बायची धाव आहे का ही सूचना आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. चला जर आपल्याला माहिती देण्यात येते सिंगल कॅमेरा आहे, जर इथे मात्र अर्थातच प्रॉब्लेम असेल तर फायनल कॉल हा पंचांचा असणार आहे. चला पंचांचा इशारा लेग बाईसचा आहे, सिंगल येते लेग बाईसची. धावांचा विचार करा, धावफलक 4 या आकड्यावरती आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण शुभमला पाहतोय. धावांचा विचार केला, धावफलक 4 या आकड्यावरती आहे. समीकरणाचा विचार केला अजून येणारे 18 चेंडू मध्ये करायचे 28. इथे मात्र बॉर्डर स्टॉप, चांगला स्टॉप आपण पाहिला. 22च्या माध्यमातून एक चांगला स्टॉप आपण पाहतोय. ऑन साइडला चेंडू मिड ऑन रिजन वरती खेळाडू अर्थातच सैनात होता, परंतु थोडासा लांब डाईव्ह करण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न यशस्वी ठरलाय. पॅडल स्वीप एका धावेने समाधानी व्हावं लागणार आहे. इथे मात्र कुठेतरी शॉर्ट चेंडू, कमी बाउन्स, विकेट किपर करतोय चुकी. 22च्या माध्यमातून धाव अर्जित होणार आहे. धावफलकाचा विचार केला, धावफलक 6 या आकड्यावरती आहे. 6 ऑन द स्कोर कार्ड टॅली. यावेळेस फटका चांगला आहे, परंतु त्यापेक्षा सुरेख क्षेत्ररक्षण उत्कर्ष पाटील चेंडूला थांबवलाय. धावांचा विचार केला, सिंगलने धावफलक जाणार आहे 7 या आकड्यावर. येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. स्टेट डाऊन द ट्रॅक, श्रीकांत करतोय चुकी. नजर हटी, दुर्घटना घटी. 4 धावा महत्वपूर्ण आणि टर्निंग पॉइंट ठरणार आहेत. धावांचा विचार केला, धावफलक जाबर पोहोचणार आपण पाहिलं 11 या आकड्यावरती. 32चा पाठलाग करायचा. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 32चा पाठलाग करायचा. शेवटचा अंतिम चेंडू.
त्यावेळेस पंच केले अर्थातच एका धावेने समाधानी व्हावं लागणार आहे. स्वीपर कव्हर समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला. धावफलक 12 या आकड्यावरती या समीकरणाचा विचार केला. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये करायचे 20. 10च्या अर्जित करायचे आहेत. किंवा छोटासा ब्रेक. डिस्क चौकीला देऊया संधी. थँक्यू डिस्की जॉकी. इथे मात्र बॅकफुट वरती पुन्हा एकदा पंच केला. स्वीपर कव्हर मयूर अर्थातच डॉट चेंडू आला. त्याच्यानंतर अर्थातच धावांचा विचार केला. धावफलक आपण पाहिलं. जितांशू बॅक टू दी पवेलियन. बर्थडे बॉय आणि न्यू बॅटर भावेश आपण पाहतोय. यावेळेस फटका चांगला. मयूर कॉन्फिडन्स दाखवला होता मागच्या चेंडूवरती. स्वतःचा गडी अर्थातच भाव जो उजला नाही आणि त्याच कॉन्फिडन्सला अर्थातच साजेशा चौकार येतो. धावफलक 16 या आकड्यावरती आहे. चला वेळेचा विचार केला. 5 मिनिटं अर्थातच बाकी आहेत. पर्यंत तिसरं षटक सुरू आहे. बॅकफुट वरती पंच. खेळाडू तिथे तैनात आहे. हर्षद अजून एक झटका. त्यामुळे 7 सुद्धा फटका चांगला आहे परंतु चेंडू निघून जाणार आहे डिक्लेअर रिजन वरती. धावांचा विचार केला. धावफलक 17 या आकड्यावरती आहे. चेंडूचा विचार केला. 2 चेंडू शिल्लक आहे. समीकरणाचा विचार केला. ची गरज आहे. इथे मात्र कव्हर रिजन वरती चेंडू निघून जाणार आहे. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावेंसाठी. धावफलक 21 या आकड्यावरती आहे. 7 चेंडू 11 ची गरज. बिग फाईट बिग बॅटल. सेकंड राऊंडचा मुकाबला आपण पाहिला. श्री 11 क्रिकेट क्लब आयोजित नियोजित श्री चषकाच्या अर्थातच पहिल्या रजनीमध्ये सेकंड राऊंडचा पहिला सामना. थँक्यू डिस जॉकी. 7 मध्ये करायचे आहेत 11. जितेशला आपण पाहतोय. फलंदाजी मार्क वरती जितेशला आपण पाहतोय. यावेळेस नो स्कोरचा इशारा आहे. पंचांचा इशारा नो स्कोरचा आहे. नो स्कोरचा इशारा पंचांच्या माध्यमातून. कोणत्याही पद्धतीचा रिव्ह्यू स्ट्राईक एंडला नाहीये. सिंगल कॅमेरा स्ट्राईक एंडला कोणत्याही पद्धतीचं रिव्ह्यू सिस्टम उपलब्ध नाही. सूचना तुमच्यापर्यंत ऑलरेडी पोहोचवली गेली आहे. षटक समाप्त झालाय. समीकरण आता मात्र रिव्ह्यू सिस्टम नॉन स्ट्राईक एंड वरती फक्त आहे आणि स्ट्राईक एंड वरती फक्त आपल्याला वाईड आणि नो चा रिव्ह्यू घेता येणार आहे. सहा चेंडूत करायचे आहेत 11.
येणाऱ्या 6 मध्ये करायचे 11. बिग फाईट, बिग बॅटल, चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष आपण पाहतोय. फलंदाजी मार्कवरती आपण कौशल्य पाहतोय. मयूरचा विचार केला, एका बाजूला चौकार त्याच्या फळीतून आलेत आणि कुठेतरी एका बाजूला स्ट्रगल करताना सुद्धा दिसलाय. परंतु आता मात्र संधी आहे. 11 धावा जर आपण केल्या तर स्वतःच्या संघाला आपण अर्थातच कुठेतरी क्वार्टर फायनल पर्यंत दाखल करून नेणार आहेत. इथे मात्र आउटसाइड एज होती का आणि त्याच्यासोबतच आपण पाहिलं तर डॉट चेंडू सुद्धा आहे, कारण 2 बाउन्स ऑलरेडी चेंडूने घेतले. डॉट चेंडू समीकरण थोडंसं अजून लांबवलं जाणार आहे. धावफलक गरज आहे 11ची. इथे मात्र पुन्हा एकदा कमी बाउन्स एका धावेने समाधानी व्हावं लागणार आहे. धावफलक अजूनही स्थिरावले, अर्थातच सिंगलने पुढे जाणार आहे. 10ची गरज अजून येणार आहे. 4 चेंडूमध्ये 10ची गरज. जर सायगणे सातपडी बस संघाला सामना जिंकायचा असेल तर 4 चेंडूवरती आपल्याला आक्रमण, प्रहार, हल्ला, टॉप गिअर मध्ये फलंदाजी करावी लागणार आहे. तर दुसऱ्या बाजूला आई भवानी धनसारच्या चष्म्यातून आपण जरी हा सामना पाहत कुठेतरी 2 ते 3 चांगले चेंडू हाताळायचे आहेत. सिंगलचा प्रयत्न झालाय आणि सिंगल होईल का, तर यस पंच दर्शवत आहेत. सुखरूप परतला. आता मात्र समीकरण 9ची गरज आहे. येणाऱ्या 3 मध्ये 9ची गरज आहे. जरूर 8 धावा आपण केल्या तरी आपण विजयी होऊ शकतो, कारण विकेटचा विचार केला 4 गडी बाद झाले आई भवानी धनसार संघाचे आणि सायगणे सातपडी संघाचे 3 गडी बाद झालेत. खेळाडू तिथे तैनात आहे. नॉट आउटचा इशारा आहे. 2 मध्ये 9 धावा करायच्या आहेत. 8 धावा जर आपण विकेट न गमावता केल्या तर हा सामना आपण विजयी होऊ शकता. अजूनही अर्थातच आपल्याकडे आणि अर्थातच म्हटलं जाताना हौसलों के तरकश में कोशिशों का तीर जिंदा रख, हार जाए चाहे जिंदगी में सब कुछ तू, लेकिन जीतने की उम्मीद जिंदा रख. 2 चौकार जर इथून आले तर सामन्यामध्ये ट्विस्ट टेबल टर्न होणार आहे. इथे मात्र खराब स्ट्रोक सिलेक्शन. औपचारिकता शेष आहे. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ रेडी राहायचे. चला औपचारिकता मात्र मैदानाच्या आतमध्ये समाप्त होत आहेत.